मित्रांनो नमस्कार. मित्रांनो सध्या तंत्रज्ञानाचं युग आहे आणि आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे की आता आपण ऑनलाईन पद्धतीने महसूल विभागाच्या भूमी अभिलेख या संकेतस्थळावरतून सातबारा उतारा त्याचप्रमाणे प्रॉपर्टी कार्ड वगैरे असेल ते ऑनलाईन पद्धतीने आपण काढू शकतो. म्हणजेच मित्रांनो सातबारा संगणकीकरण असेल, मिळकत पत्रिका संगणकीकरण असेल, भूमी नकाशांचे संगणकीकरण असेल, त्याचप्रमाणे भूसंदर्भीकरण असेल, यासारख्या ज्या सर्वसामान्यांसाठी पायाभूत महत्त्वाच्या सोयीसुविधा आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने आपण ऑनलाईन पद्धतीने या सेवा मिळवू शकतो. मात्र मित्रांनो या सेवांसंदर्भातीलच माहिती अधिक जलद आणि सोप्या पद्धतीने मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी महाभूमी या संकेतस्थळावर भूमित्र चॅटबॉट सेवेचे उद्घाटन हे केलेले आहे. मित्रांनो चॅटबॉट ही जी सुविधा आहे या ठिकाणी मित्रांनो आता आपण भूमी अभिलेख विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरती आहोत आणि या ठिकाणी उजव्या साईडला कोपऱ्यात आपल्याला ही सुविधा जी नव्याने आता या ठिकाणी हा आयकॉन दिसत आहे. मित्रांनो याचा फायदा नेमकी काय होणार आहे तर बघा मित्रांनो यावरती आता मी क्लिक करतो. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक पॉपअप विंडो समोर ओपन होतो. या ठिकाणी सर्वात प्रथम जर तुम्हाला लँग्वेज बदलायची असेल तर तुम्ही या ठिकाणून सर्वात प्रथम लँग्वेज बदलू शकतात. या ठिकाणी मी मराठी लँग्वेज सिलेक्ट करीत आहे. तर पहा मित्रांनो लँग्वेज सिलेक्ट केल्या केल्या या ठिकाणी एक मेसेज आलेला आहे की नमस्कार, मी भूमित्र आहे. आपणास ज्याची माहिती आवश्यक आहे ती सेवा निवडा व त्यानंतर आपण इतर कोणत्याही सेवाविषयी प्रश्न विचारू शकतात. मित्रांनो आपल्याला या चॅटबॉटच्या माध्यमातून ई हक्क असेल, भूमापन मोजणी असेल, सातबारा उतारा असेल त्यावरील फेरफार असतील, ई पीक पाहणी असेल, मिळकत पत्रिका असतील त्यावरील फेरफार असतील, यासारख्या विषयांसंदर्भातील तुम्हाला हवी असणारी माहिती तुम्ही या ठिकाणी अगदी एका क्लिकवरती मिळवू शकतात. आता या ठिकाणी आपण उदाहरणाखातर बघूया की जसं आता आपण या ठिकाणी सातबारा व फेरफार यावरती क्लिक केलं. मित्रांनो या ठिकाणी एक पॉपअप विंडो पुन्हा ओपन झाला. या ठिकाणी आपल्याला हवी असणारी माहिती आपण टाईप करायची आहे. जसं आता आपल्याला या ठिकाणी आपण चॅटबॉटला विचारणार आहोत की सातबारा उतारा म्हणजे नेमकी काय असतं. तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी प्रश्न विचारतो आहे. तर मी या ठिकाणी टाईप केलं सातबारा उतारा म्हणजे काय. इथे आपण असं विचारूया जमिनीचा सातबारा उतारा म्हणजे नेमकी काय. आणि आता हा प्रश्न आपण सेंड केलेला आहे. तर मित्रांनो सेंड केल्या केल्या आपल्याला या ठिकाणी चॅटबॉटने उत्तर दिलेलं आहे की ग्राम पातळीवर महसुली लेखे ठेवण्यासाठी गाव नमुने 1 ते 21 विहित करण्यात आलेले आहेत. त्यामधील गाव नमुना 7 हा अधिकार अभिलेख असून गाव नमुना 12 हा पिकांची नोंदवही आहे. या गाव नमुना 7-12 मध्ये गाव नंबर 7 कुळ वहिवाट नोंदवही यातील कुळांबाबतची माहिती संक्षिप्त स्वरूपात नमूद असते. वरील तिन्ही गाव नमुन्यांची माहिती एकमेकांना पूरक असते म्हणून ती एकत्रितपणे नमूद केली जाते, ज्याला गाव नमुना 7-12 असे म्हणतात. म्हणजेच मित्रांनो यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या ज्या सोयी सुविधा आहे या ठिकाणून तुम्ही रिसेट पण करू शकतात. या ठिकाणी रिसेट केल्यानंतर मित्रांनो या ज्या सोयी सुविधा आहेत म्हणजे ई हक्क असेल, भूमापन मोजणी असेल, सातबारा व फेरफार असेल, ई पीक पाहणी असेल, मिळकत पत्रिका व फेरफार असेल, एकत्रीकरण असेल, नक्षा असेल, स्वामित्व योजना असेल, याबद्दलची माहिती मित्रांनो तुम्हाला अगदी एका क्लिकवरती तुमच्या मराठी भाषेमध्ये तुम्हाला जी भाषा समजते त्या भाषेमध्ये जसं इंग्लिश असेल किंवा मराठी असेल तुम्ही प्रश्न विचारून अगदी एका क्लिकवरती मिळवू शकतात. मित्रांनो निश्चितच ही जी सेवा आहे या सेवेचा सर्वसामान्यांना नक्कीच फायदा हा होणार आहे.
आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच युजफुल वाटली असेल. जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल, युजफुल वाटली असेल आणि त्याचप्रमाणे शासनाने ही जी भूमित्र नावाचा चॅटबॉट सुविधा ही महाभूमी अभिलेख या संकेतस्थळावरती सुरू केलेली आहे, ती खरंच लोकांसाठी सर्वसामान्यांसाठी युजफुल आहे का, याबद्दल तो तुमचं वैयक्तिक मत काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. धन्यवाद मित्रांनो.